श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण यामधील अध्याय 4. चला तर या अध्यायाला श्रवण करूया. गरुडजी पुढे भगवान विष्णूंना म्हणाले, हे केशव, कोणत्या पापामुळे पापी लोक त्या दुःखदायक यममार्गावर जातात? कोणत्या पापामुळे ते वैतरणी नदीमध्ये पडतात आणि कोणत्या पापामुळे ते नरकात जातात? हे केशव, कृपया मला याबद्दल सविस्तर सांगा. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे गरुड, जे प्राणी सदा पापकर्मामध्ये मग्न असतात, सत्कर्माचा तिरस्कार करतात, ते एका नरकातून दुसऱ्या नरकात, एका दुःखातून दुसऱ्या दुःखात आणि एका भयातून दुसऱ्या भयामध्ये जातात. धर्मप्रिय लोक धर्मराजपुराच्या 3 दिशांना असलेल्या 3 द्वारातून जातात आणि पापी लोक दक्षिण द्वारानेच जातात. या अत्यंत दुःखदायक अशा दक्षिण मार्गावर वैतरणी नदी आहे. तेथे जाणाऱ्या त्या पापी लोकांबद्दल मी तुला सांगतो, जे ब्राह्मणाची हत्या करतात, दारूचे प्राशन करतात, गायींची कत्तल करतात, मुलांना मारतात, स्त्रियांना मारतात, गर्भपात करतात आणि जे गुप्तपणे पाप करतात, जे आपल्या गुरूंची संपत्ती लुबाडतात, जे देवतेची किंवा ब्राह्मणांची संपत्ती लुबाडतात, जे स्त्रियांची संपत्ती घेतात, जे कर्ज घेतात आणि परत करत नाहीत, जे मालमत्ता चोरतात, विश्वासघात करतात, जे विषप्रयोग करतात आणि जे इतरांचे दोष काढतात, त्यांच्या सद्गुणांची कदर करत नाहीत, सद्गुरूंचा मत्सर करतात, नीच लोकांवर प्रेम करतात, मूर्ख असतात, चांगल्या सवयींपासून दूर राहतात, ज्यांना तीर्थयात्रा आवडत नाही, सत्कर्म, गुरु आणि देवतांची निंदा करतात, पुराण, वेद, मीमांसा, न्याय आणि वेदांत भ्रष्ट करतात, जे दुःखी माणसाला पाहून आनंदी होतात, जे सुखी आहेत त्यांना दुःख देतात, वाईट बोलणारे, नेहमी भ्रष्ट मानसिकतेचे असतात, जे कधीही हितकारक शास्त्र किंवा वाक्य ऐकत नाहीत, जे स्वतःलाच श्रेष्ठ समजतात, जे अहंकारी असतात, जे मूर्ख असतानाही स्वतःला विद्वान समजतात, हे आणि इतर अधर्मी जीव ज्यांनी पुष्कळ पाप कर्म प्राप्त केले आहेत, ते यमाच्या मार्गावर रात्रंदिवस रडत रडत जातात. यमाच्या दूतांकडून त्यांना मारहाण केली जाते आणि मग ते पापी वैतरणीकडे जातात आणि त्या वैतरणीमध्ये पडतात. अशा प्रकारे त्या पापी लोकांबद्दल मी तुला सांगतो. जे माता, पिता, गुरु, आचार्य यांचा अपमान करतात, ते लोक वैतरणीमध्ये पडतात. जे पुरुष पतीशी एकनिष्ठ असलेली, उत्तम चारित्र्य असलेली, चांगल्या घराण्यातील आणि नम्रता असलेल्या स्त्रीला द्वेषातून सोडतात, तेही या वैतरणीमध्ये पडतात. जे सत्पुरुषांना दोष देतात आणि हजारो सद्गुण असूनही दुर्लक्ष करतात, तेही या वैतरणीमध्ये पडतात. जो ब्राह्मणाला वचन देऊन प्रत्यक्ष दान देत नाही, जो त्याला बोलावून ते येथे नाही असे म्हणतो, ते दोघेही नेहमी वैतरणीमध्ये राहतात. जो स्वतःने दिलेल्या वस्तू चोरतो, दान दिल्यावर पश्चाताप करतो, जो इतरांची उपजीविका चोरतो, इतरांना दान देण्यापासून थांबवतो, यज्ञाचा नाश करतो, कथा मोडतो, क्षेत्राच्या सीमा बळकावतो, कोणी कर वसूल करतो, जमीन नांगरतो, तो वैतरणीमध्ये पडतो. ब्राह्मण असताना दारू विकणारा, शूद्र स्त्रीचा ब्राह्मण पती, वेदांतात सांगितलेला यज्ञ करण्याखेरीज स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांची हत्या करणारा, ब्रह्मकर्मापासून वंचित असलेला, मांसाहार करणारा, दारू पिणारा, अनियंत्रित स्वभावाचा, शास्त्राचा अभ्यास न करणारा ब्राह्मण, ब्राह्मण पत्नीचा पती बनणारा शूद्र, जो राजघराण्याशी व्यभिचार करतो, जो दुसऱ्या स्त्रीचे अपहरण करतो आणि कन्येविषयी कामवासना ठेवणारा आणि तिचे सतीत्व नष्ट करणारा, हे सर्व आणि यासारखे अनेक जे मूर्ख लोक निषिद्ध कृत्य करण्यात उत्सुक असतात आणि शास्त्राने सांगितलेल्या कर्मांचा त्याग करतात, ते वैतरणीमध्ये पडतात. सर्व मार्ग ओलांडून पापी यमाच्या द्वारी पोहोचतात आणि मग पुन्हा यमाच्या आज्ञेने यमदूत त्यांना वैतरणीमध्ये टाकतात. हे गरुड,
ही नदी सर्व मोठ्या नरकांमध्ये अत्यंत त्रासदायक आहे, ज्यामुळे दुःख होते. म्हणूनच यमदूत पाप्यांना या वैतरणी नदीमध्ये टाकतात. ज्याने आपल्या हयातीमध्ये कधी गोदान केले नाही किंवा ज्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक गोदान करत नाहीत, ते वैतरणीमध्ये महान दुःखदायक भोग भोगून त्यानंतर शाल्मली वृक्षाकडे जातात. खोटी साक्ष देणारे, धर्म पाळण्याचे ढोंग करणारे, फसवणूक करून पैसे कमावणारे, चोरी करून आपली उपजीविका करणारे, खूप झाडे तोडणारे, जंगल आणि बागा नष्ट करणारे, व्रत आणि तीर्थयात्रा सोडणारे, विधवांचा आचारधर्म भ्रष्ट करणारे, जी स्त्री आपल्या पतीला दोष देते आणि दुसऱ्या पुरुषांशी संलग्न असते, या आणि अशा अनेक पापी लोकांना देखील शाल्मली वृक्षाकडून मोठी शिक्षा मिळते. मारहाणीमुळे खाली पडलेल्या पाप्यांना यमदूत नरकामध्ये टाकतात. मी आता तुला त्या नरकामध्ये पडणाऱ्या पापी लोकांबद्दल सांगतो. वेदांवर टीका करणारे नास्तिक, प्रतिष्ठेचे उल्लंघन करणारे, कंजूस, सांसारिक गोष्टीमध्ये मग्न, अहंकार्याने कृतघ्न लोक नक्कीच नरकामध्ये पडतात. विहीर, तलाव, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, धर्मशाळा इत्यादींचा नाश करणारे सुद्धा या नरकामध्ये पडतात. जे लोक स्त्रिया, लहान मुले, नोकर आणि श्रेष्ठ व्यक्तींना बाजूला ठेवून अन्न ग्रहण करतात आणि पितरांची आणि देवतांची पूजा सोडून देऊन मनसोक्त वावर करतात, ते सुद्धा नरकात जातात. जे लोक खिळे, पूल, लाकूड, दगड यांनी मार्ग अडवतात, ते सुद्धा नक्कीच नरकामध्ये जातात. जे कंठाळवाणी पुरुष भगवान शिव, भगवती शक्ती, नारायण, सूर्य, गणेश, सद्गुरू आणि विद्वानांची पूजा करत नाहीत, ते सुद्धा नरकात जातात. दासीसोबत समागम केल्याने ब्राह्मणाची अधोगती होते आणि शूद्र मूल प्राप्त झाल्यामुळे तो ब्राह्मणत्वाचा दर्जा गमावून बसतो. तो ब्राह्मण कधीही धर्म कार्याला पात्र राहत नाही. जे मूर्ख अशा ब्राह्मणांची पूजा करतात, ते सुद्धा नरकामध्ये अडकतात. जे लोक दुसऱ्यांच्या विसंवादावर आनंदी असतात, जे ब्राह्मणांचे कलह आणि गोहत्या थांबवत नाही, खरं तर ते होताना पाहून आनंदित होतात किंवा समर्थन आणि प्रोत्साहन देतात, ते सुद्धा नक्कीच या नरकामध्ये जातात. जे वासनांध पुरुष मासिक पाळीत देखील स्त्रियांशी संभोग करतात किंवा सणाच्या दिवशी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी, पाण्यात, दिवसा किंवा श्राद्धाच्या दिवशी स्त्रियांशी संभोग करतात, ते सुद्धा नरकात जातात. जे आपल्या शरीरातील मलमूत्र अग्नी, पाणी, रस्ता, बाग किंवा गोठ्यामध्ये टाकतात, ते सुद्धा निश्चितच नरकात जातात. जे शस्त्र बनवतात, धनुष्यबाण बनवतात आणि विकतात, ते सुद्धा नरकात जातात. चांबडे विकणारे वैश्य, केश विकणाऱ्या स्त्रिया आणि विष विकणारे लोक हे सर्व नरकात जातात. जे अनाथांवर दयाळूपणा दाखवत नाहीत, चांगल्या लोकांचा द्वेष करतात आणि निरपराधांना शिक्षा करतात, त्यांना सुद्धा नरकामध्ये बंधक केले जाते. जे ब्राह्मणांना अन्नदान करत नाहीत आणि आशेने घरी आलेल्या भिक्षेकऱ्यांना असूनही देत नाहीत, ते सुद्धा निश्चित नरकात जातात. जे सर्व प्राणीमात्रांवर विश्वास ठेवत नाहीत आणि ज्यांच्यावर दया करत नाहीत, जे सर्व प्राणीमात्रांशी क्रूरपणाने वागतात, ते निश्चितच नरकात जातात. जे अविवेकी पुरुष नियम स्वीकारतात आणि त्यानंतर त्यांचा त्याग करतात, ते सुद्धा नरकात जातात. आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या गुरूंवर ज्यांचा विश्वास नाही आणि पुराण वाक्तांवर विश्वास नाही, ते सुद्धा नरकात जातात. जो विवाह मोडतो, देवांच्या प्रवासामध्ये अडथळा आणतो आणि यात्रेकरूंना लुटतो, तो सुद्धा भयंकर नरकात राहतो आणि तेथून तो परत येत नाही. घर, गाव किंवा जंगलामध्ये आग लावणाऱ्या त्या महान पाप्याला यमदूत हरण करतात आणि अग्निकुंडामध्ये होरपाळून काढतात. त्या अग्नीमध्ये जळालेल्या हातपायांसह पापी छाया मागतो, तेव्हा यमदूत त्याला असिपत्र नावाच्या जंगलामध्ये घेऊन जातात.
तेथे तलवारीसारख्या धारदार पानांनी त्याचे हात पाय कापले जातात, तेव्हा यमदूत त्याला म्हणतात, अरे पापी, या शीतल छायेमध्ये विश्राम करण्याचा आनंद घे. जेव्हा तो तहानलेला असतो आणि पाणी मागू लागतो, तेव्हा यमदूत त्याला पिण्यासाठी उकळते तेल देतात. पाणी पे आणि अन्न खा, हे त्यावेळी त्याला ते म्हणतात. ते अत्यंत गरम तेल प्यायल्याबरोबर त्याची आतडे जळतात आणि ते खाली पडतात. तो कसा तरी पुन्हा उठतो. त्याला नीटसे काही बोलताही येत नाही. हे गरुड, अशा पाप्यांच्या अनेक यातनांचे वर्णन केलेले आहे. हे सविस्तर सांगायची काय गरज आहे? सर्व धर्मग्रंथांमध्ये याबद्दल सांगितलेलेच आहे. अशा रीतीने हजारो स्त्री पुरुष नरक यातना भोगत आहेत. जगाच्या अंतापर्यंत कठोर नरक यातना ते भोगत असतात. त्या पापाचे शाश्वत परिणाम भोगल्यानंतर ते येथे पुन्हा जन्म घेतात आणि यमाच्या आज्ञेने ते पृथ्वीवर येतात आणि सजीव आणि इतर योनींना प्राप्त होतात. वृक्ष, फूल, वेली, पर्वत आणि गवत इत्यादी सर्व स्थावर योनी म्हटल्या आहेत. त्या अत्यंत आसक्तीने व्यापलेले आहेत. कीटक, प्राणी, पक्षी, जलचर आणि देव या सर्वांना मिळून 64 लाख योनी असे म्हटले जाते. या सर्व योनींमध्ये फिरत असताना जेव्हा तो जीव मनुष्य योनीमध्ये येतो, तेव्हा नरकातून आलेले लोक चांडाळाच्या घरी जन्म घेतात आणि त्यातही कुष्ठरोग इत्यादी पापांमुळे अत्यंत दुःखी राहतात. काही कुष्ठरोगाने ग्रस्त होतात, काही जन्मापासून अंध होतात, तर काही गंभीर आजारांनी ग्रस्त होतात. अशा प्रकारे ती पापी स्त्री आणि पुरुष या पृथ्वी तलावर आल्यानंतर अशा प्रकारची अनेक पापचिन्ह त्यांच्यामध्ये दिसून येतात. आणि श्रोतो, याचबरोबर श्री गरुड पुराणातील अध्याय 4 या ठिकाणी समाप्त होत आहे. हा अध्याय, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ही परमपावन कथा जास्तीत जास्त शेअर अवश्य करा. चला तर उर्वरित कथा आपण श्रवण करूयात पुढील अध्यायांमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.